नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु महाराजा, परमपुरुषा कैवल्य तेजा, परमानंदा योगी निजगुजा. नमन माझे तुझ रागी, तुची माझा प्राण विसावा, तुची माझा गुह्य ठेवा. वरी आजवरी नवता ठावा, म्हणून भ्रमलो इस्ततः. आता न सोडी तव चरण, तारी अथवा देई मरण. भवार्णवी मद्दुद्धरण, करील कोण तुझ विना. षड्रिपू अवघे पाठी लागले, आजवरी बहुत गांजिले. आता तरी सोडवी वहिले, करुणा नये दिनाची. मोही गुंतले होते मन, काहीच नवते उरले भान. परिसुदैवे तव चरण, दृष्टीस पडले गुरुराजा. धाव घेता तुझे ठाई, षड्रिपू ओढिती धरोनी पायी. उपाय न चले याची काही, काय करू मी दयाळा. आनंद भारती म्हणे बाळा, भिवू नको मम वेल्हाळा. श्रवण करिसी सद्गुरु लीला, नाश होईल षडरींचा. सद्गुरु महिमा रसायन, प्रेमे करिता तत्सेवन. भवरोग तात्काळ होय शमन, न लगे अवधी तयासी. सांप्रतिक कथा सूरस, तुझ सांगतो मी बाळा परिस. सद्गुरु लीला सुधारस, सेवन करीती भक्तीने. अक्कल कोटी भक्त एक, जाधव नामे होता भाविक. घरंदाज कुलीन देख, पूर्ण भक्ती स्वामीवरी. ग्रहस्थिती होती मध्यम, परिमान कर्यात होते नाम. स्वामी सेवा करोनी उत्तम, कालक्रमण करीतसे. स्वामी तयाचे दैवत, स्वामी तयाचा मुख्यार्थ. स्वामी विना अन्य हेत, काहीच नसे तयासी. परी होता निपुत्रिक, कन्या संतती ही नवती देख. पत्नी होती परमभाविक, तीही निमाली कालांतरे. द्वितीय विवाह करावया, आज्ञा मागो जाता स्वामिया. तीही न मिळे कासया, शीणवाया करावा. ऐसा विचार करून, संसार लुटवी विप्राकडून. कौपीनधारी स्वये होऊन, झाला मुक्त प्रपंची. मग स्वामी सेवेविना, काहीच नुरली मनकामना. ग्रहधनादी बंधने नाना, तुटोन गेली गुरुकृपे. जो प्रपंची पूर्ण विटला, सद्गुरुचरणी विनटला. त्याचा दुःखोदधी आटला, जायंती निजपदा. भोग भोगिता त्यात घडे, परित्यागी भोग जडे. ऐसे होई उलटे गाडे, वाक्य असे तुकयाचे. तरीच प्रपंच त्यागावा, वासना द्रुम ठाईच वठावात. नातरी पुन्हा लोभ नवा, फजित वडा जन्माचा. त्याग करणे सोपे वाटे, परित्यागी होय उलटे. वासनेसी वाढ फुटे, पहिल्याहून आगळी. ऐसे व्हावया कारण, त्याग न होय मुळी हुन. मूळ तैसेची राहे वगळून, व्यर्थ जाई खटपट. जैसे खच्ची करिता झाड, द्विगुणित तया होय वाढ. मुळाहुनी खंडिता खोड, नाश पावे तत्काळ. तैसाची प्रपंच पादप, ग्रहधनादी पालवी अमुप. आशा तृष्णादी शाखारूप, खोड वासना समुच्चय. या वृक्षासी मूळ जबर, असे जाणतो अहंकार. त्याचाची नाश झालियावर, तरुजाय विलयासी. यास्तव जरी करणे त्याग, मूळ जेतुनी लागते आग. तोची अहंकार त्यागा सांग, ऐशी वाणी तुकयाची. जरी प्रथम हे सुलभ वाटे, तरी बंधन करी न तुटे. पूर्व सुकृते सद्गुरु भेटे, तरीच कार्य साधेल. जाधवावरी कृपा दृष्टी, होती श्री सद्गुरुची मोठी. म्हणून सुटली प्रपंच गाठी, पूर्ण लाभली गुरुसेवा. ऐशी सेवा बहुत दिन, जाधवे केली प्रेमे करून. रात्रंदिवस स्वामी विण, अन्य काहीच न जाणे. एके दिवशी चमत्कार, वर्तला तो सांगतो साचार. स्वामी समर्थ सद्गुरुवर, अगाध लीला तयाची. राजमंदिरा पासाव, लक्कडखाना नामे ठाव. तये स्थळी सद्गुरुराव, होते स्थित आनंदे. मध्यान्ह समयी अवचित, समर्थे जाधवा बाहोनी त्वरित. तया सांगती वृत्तांत, चिठ्ठी आली तव नामे. जाधव जरी सेवा भक्त, नवता बनला देहातीत. स्वामी वचन परिसोनी बहुत, होय घाबरा तात्काल.
सवेची दृष्टी समोर दिसू लागले, यमकिंकर अक्राळ विक्राळ भेसुर येऊन उभे राहिले. घालू जव पाहती पाश, जाधवे धैर्य धरोनी विशेष, सद्गुरु चरण अविनाश धरले घट्ट तात्काळ. म्हणे समर्था दयाघना, नाही पुरली सेवा कामना, हा मम हेतू पुरविल्या विना निरोपात्ताची न द्यावा. ऐसे परिसूनी दीनवचन, तात्काळ द्रवले सद्गुरु मन. केले तयाचे समाधान, उठवून धरिला पोटाशी. सवेची सांगती यमसेवका, पैल दिसे तो वृषभ देखा. त्यासी नेऊनी आद्ये अंतका, ऐशी असे ममाज्ञा. जादवा विण इतर जन, आश्चर्यचकित झाले जाण. उमगन पडे तया लागून, ऐकोनी वचने तयाची. पाहू लागला टकमका, तव आश्चर्य वर्तले देखा. वृषभाने खाऊन गिरका, अंग टाकिले भूमीवरी. चार घटिका लोटता जाण, सवेची झाला ग्रत प्राण. जाधवाचे टाळून मरण, दिधली मुक्ती वृषभासी. ऐसा अगाध सद्गुरु महिमा, नकळे तयाची कवणा सीमा. सकल जगी द्यावया उपमा, नाहीच जाण हरिभक्ता. स्वामी समर्थ भक्त संकटी, स्वयागे होती कष्टी. एतद्विषयी एक गोष्टी, कथितो सांप्रत तुझ लागी. मैंदर्गी ग्रामी एक यवन, स्वामी भक्त होता जाण. काराग्रही रक्षक जन, मुख्य जमादार त्यावरी. एके दिवशी सायंकाळी, बंदीजना ते एकमेळी. घेऊन आली रक्षक मंडळी, काराग्रही कोंडावया. एक एकासी सोडतास आत, सर्वासी कोंडिले विधिवत. परी एक राहिला मुक्त, दृष्टी चुकवोनी सर्वांची. रक्षका हस्ती देवोनी तुरी, कैदी झालासे फरारी. कवणासीच संशयांतरी, नाही तिळभरी आलासे. रात्री जव गणू जाती, तव आला एक कमती. धडकी भरली परिसोनी अति, वृद्ध जमादारासी. जरी कैदी झाला गुम, रक्षकावरी अति जोखीम. त्यात मुख्याधिकारी परम जोखीमदार धरिती पै. जमादार पडला संकटी, थरासी कोणत्या जाय गोष्टी. ऐशा विचारे होऊन हिंपुटी, काहीच युक्ती सुचेना. म्हणे नोकरी करिता करिता वृद्ध झालो आणि आता. कृष्णवदन होऊन तत्वता राहणे आले कपाळी. आता स्वामी समर्थाविण नसे कोणी त्रातान. सोडवितील जरी करुणा येऊन, तरीच संकटी वाचेन. जय जय सद्गुरु स्वामी राया, धावा धावा करुणी दया. किव माझी येवो सदया, महत् संकट ओढविले. गजेंद्र व्यसनी पडता हरी, कैसे धावले त्वरित मुरारी. संकट पडता द्रौपदीवरी, धावण्या धावले गोविंद. सद्गुरु साक्षात परब्रह्म, सकल विश्वी अभेद प्रेम. ऐसे असोनी कैशी मम, करुणा नये दयाब्धे. ऐशा परी करुणा अंत्यंत, जमादार राहिला भाकित. इकडे काय झाला वृत्तांत, तो तुझ सांगतो हरिभक्ता. कैदी जव निघाला तेथून, खंदक मार्गे चालला पळून. इतक्यात एक यती येऊन, आडवा झाला तयासी. उग्र स्वरूप संन्यासी, देखो निभय पावला मानसी. धीर न होय पाहवयासी, मुख तयाचे तेजोमय. त्यासी चुकवून जाऊ पाहे, तव तो सन्मुख उभा राहे. ऐशा परी हिंडत राहे, कैदी खंदका माझारी. जिकडे जावे तिकडे यती, आहेच उभा त्याचे पुढती. रात्र काढिली ऐशा गती, सुटका न होय तयाची. उदया येत दिनकर, कैदी थकोनी पडला भूवर. इतक्यात शोधार्थ एक स्वार, फिरत आला त्या स्थळी. दृष्टी तयाची ते अवसरी, सहज गेली कैद्यावरी. तेणे बांधून ग्रामांतरी, आणिले तया तात्काळ. जमादारे रक्षकगण, घेऊन केले बहुशोधन. परी झाला व्यर्थ जीर्ण, निराश होऊन बैसला. मग मानसी केला निश्चय, जरी समर्थे होऊन सदय. माझे निरसले इतके भय, नोकरी न करी तत्पर. तत्काळ देई मुनी राजीनामा, सवेची जाईन स्वामी आश्रमा. संपादुनी सद्गुरु प्रेमा, राहीन तत्पर सेवनी. ऐसा करोनी विचार, स्वस्थ राहिला जमादार. सकल भिस्त स्वामीवर, नामस्मरणी निमग्न. उदया येता दिनमणी, अवचित वार्ता आली करणी. कैदी आणिलासे धरोनी, खंदका माझी गवसला. वृत्त ऐकता इत्यंभूत, अश्रू दाटले नेत्रात. म्हणे माझे स्वामी समर्थ, ऋणी असती निःसंशय. हर्षे निर्भरे झाले मन, तत्काळ गेला कैदी घेऊन. न्याय मंदिरी तया सोपवून, सभेची दिदला राजीनामा. उतरवनिया अधिकार चिन्हे, वरिष्ठापुढी ठेविली त्याने.
सर्व संग परित्याग यवने करुणी सोडली मैंदर्गी. तत्काल येऊनी अक्कलकोटी स्वामी चरणी घातली मिठी. अश्रू पुरित झाली दृष्टी कंठ होय सद्गतीत. स्वामी सेवा अहोरात्र करी नडळे अणुमात्र. मध्यान सवयी एकपात्र आणून देई चोळप्पा. ऐशा परी चालला क्रम उदरार्थही न करी उद्यम. चोळप्पा द्रव्यलोभी परम अन्न पुरविता कंटाळला. म्हणे व्याधी आली कोठून नित्य घालू कोठून अन्न. परी स्वामी आज्ञा उल्लंघन होणे कठीण माझेनी. मग तया करोनी विचार बसूने दी स्वामी समोर. तैपासुनी जमादार बैसे दूर जाऊनी. स्वामी समर्थ दयाघन प्रकार ऐसा अवलोकन. कळवळले त्यांचे मन समीप यवन पाचारीला. चर्मपादुका आपुल्या त्याचे अंगावरी फेकिल्या. तेणे सवेची शिरी वंदिल्या सद्गुरु प्रसाद समजोनी. स्वामी आज्ञा झाली तयासी जाऊनी राहावे मैंदर्गीसी. यवन मान्य करोनी शिरसी चरण वंदिले सद्गुरुचे. चरण रक्षा प्रसाद चिन्ह पुरी धारिल्या प्रेमे करुण अत्यानंदे. भक्त यवन घेऊन आला निजग्रामी. स्थापून निज सदनांतरी नित्य भक्तीने पूजन करी. वृत्त कळता पुत्र कलत्री छळ मांडिला तयाचा. म्हणती हिंदूंच्या पैजारा आणोनी मांडल्या देव्हारा. पूजा करती यासी थारा देता नये निजग्रही. धर्मबाह्य करी वर्तन जरी कळले इतरा लागून. तरी आम्हा ज्ञातीमधून होय बहिष्कार तात्काल. ऐशा विचारे तय्यवन काढो निधी दिला घरातून. ग्रामाबाहेरी दीर्ण सदन त्यात जाऊनी राहिला. कांता सुते जरी त्यागिले तरी समर्थन उपेक्षिले. ऐते भोजन मिळू लागले नित्य ग्रामामधून. आधी व्याधीग्रस्त जन धरू लागले त्याचे चरण. स्वामी प्रसादे तया लागून गुण होऊ लागला. स्वामी पादुका खालील माती देई व्याधीग्रस्ता प्रती. तेणे महारोग जाती ऐसा महिमा सद्गुरुचा. कर्णोपकरणी गेली मात जमू लागले जनबहुत. प्रसिद्ध झाला स्वामी भक्त सर्व कृपा सद्गुरुची. यवन बनला सिद्ध पुरुष यात्रा जमू लागली विशेष. धनवंतही भक्तिवश होऊन लागले तच्चरणी. जमू लागल्या धनराशी कांता पुत्र बहुत हर्षी. घेऊन गेले निजग्रहासी आर्जमाने तात्काळ. शुद्ध जाहल्या पैजारा अधर्म जाहला धर्म खरा. इतुक्या सकळ चमत्कारा धन कारण जाहले. जगताची ऐशी राहाटी खेद जयाचा मानू पोटी. अर्थ काहीच नसे उलटी शांती होतसे विच्छिन्न. यवन होता पूर्ण विरक्त सदा स्वामीनामी आसक्त. त्यासी बांधू न शके वित्त राहे नित्य निरुपाधी. अक्कलकोटी नित्य जाऊन प्रेमे वंदी सद्गुरुचरण. पीर साहेब नामाभिधान होते ठेविले स्वामींनी. ऐसे यवन वृत्तांत तुझ निवेदिला असे सात. सारांशासती स्वामी समर्थ पाठी राखे भक्ताचे. हरिभक्त म्हणे मत्कर्ण नित्य करीस्तसा तुम्ही पावन. प्रेमे तुमचे मजवरी पूर्ण कोड माझे पूर्वितसा. गुरु लीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त. गुरुपदी वाही हरिभक्त सप्तदशोध्याया सद्भावे. इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे भक्त संकट निरसन्नाम सप्तदशोध्याया गोडः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण या अध्यायाचा भावार्थ पाहणार आहोत. भक्त संकट निरसन यावर हा अध्याय आहे. आनंद भारती महाराजांनी ग्रंथकर्ते विद्वांस यांच्याशी या अध्यायाद्वारे भक्त संकट निरसन म्हणजे काय त्याचा दृष्टांत देऊन उहापोह केलाय. आता अडीअडचणी व्याधी यांनी अतिशय त्रासलेले असताना विद्वांस त्रासले होते, तर आनंद भारती महाराजांची त्यांनी करुणा वाकली. त्यावेळी महाराजांनी तू सद्गुरु लीला श्रवण करीत राहिलास तर तुला दुःखातून तू मुक्त होशील आणि सुखी होशील असे सांगितले. त्या योगे त्यांनी साधकांनाही हा संदेश दिला आहे. आता स्वामी समर्थ महाराजांचा जाधव नामक एक कुलीन आणि नम्र असा एक भक्त होता. त्याची ग्रहस्थिती तशी मध्यमच होती. गुणी पत्नी लाभली असली तरी पोटी संतान नव्हते. मग कालांतराने त्याची पत्नी पण मरण पावली. मग त्याने दुसरे लग्न करून घेण्यासाठी स्वामींची आज्ञा मागितली, पण स्वामींनी त्याला नकार दिला आणि संसार सगळा ब्राह्मणांना दान करून
मग अंगावरील वस्त्रानिशी तो घराबाहेर पडला आणि कायमचा स्वामीचरणी वास्तव्यास आला. आता जाधवांची भक्ती पाहून त्याच्यावर अनुग्रह करून स्वामींनी त्याच्याकडून गुरुसेवा घडवली. एकदा जाधव स्वामी सद्गुरूंची सेवा करत बसला असता स्वामींनी त्यास तुला देवाघरचे बोलवणे आल्याचे सांगितले. तत्क्षणी जाधवासमोर अक्राळ विक्राळ यमदूत त्याच्या मृत्यूपाश आवळण्याच्या तयारीत असल्याचे त्याला दिसले. मग जाधव भक्ताने सद्गुरूंचे चरण धरले आणि पूर्ण सेवा हातून घडल्याशिवाय आपणास निरोप देऊ नये म्हणून विनंती केली. सद्गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला पोटाशी धरले आणि त्याच्या जवळच एक बैल उभा होता. त्याला यमाला घेऊन जाण्याची सूचना केली. त्यावेळेस क्षणार्धात तो समोरचा बैल त्याच्याऐवजी गिरकी घेऊन जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. आणि त्यामुळे स्वामी समर्थांचा आगाध महिमा पाहून तिथल्या सगळ्या भक्तांनी त्यांचा जय जयकार केला. याच अध्यायात आणखीन एका प्रसंगात मैदर्गी नावाचा गावातील एक यवन स्वामी भक्ताची कथा आहे. यवन हा तुरुंगात रक्षकावर जमादार होता. एके दिवशी संध्याकाळी कैद्यांना तुरुंगात कोंडण्यासाठी सगळे घेऊन आले. त्या कैद्यांना तुरुंगात कोंडून घालत असता त्यातील एक कैदी नकळत सर्वांची नजर चुकवून तेथून निसटला. रात्री सर्व कैदी मोजताना एक कैदी कमी आहे असं लक्षात आलं. कैदी फरारी झाल्याची जोखम रक्षकावर असली तरी तो वृद्ध जमादार देखील सर्वस्वी जोखमदार होताच की. आता पावे तो व्यवस्थित नोकरी करून निवृत्ती अखेरीस हा ठपका आपल्यावर येत असल्याचे पाहून जमादार अतिशय दुःखी झाला. मग आता काय करायचं म्हणून त्यांनी स्वामी समर्थांनाच आपल्याला या संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. त्यांना साकडे घातले. समर्थांनी त्यांना या संकटातून मुक्ता तर केलीच, पण नोकरीचा तात्काळ राजीनामा देऊन तो स्वामी समर्थांची सेवा करू लागला आणि तिथेच राहिला. तिथं पळालेला कैदी खंदक मार्गाने पळून जात होता. त्याच्यासमोर उग्र आणि महातेजस्वी असा यती उभा टाकला. त्याला भिवून कैद्याने दुसरा मार्ग धरला, तरी पण त्याला काही पळता येईना. तिथंच तो शेवटी जमिनीवर निश्चेष्ट पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका रक्षकाला तो शोधत शोधत असता त्याला तो कैदी सापडला आणि त्याने पकडून जमादाराच्या स्वाधीन केले. हे सगळं काही स्वामींच्या कृपेमुळेच घडलं हे जाणून जमादाराने तात्काळ आपला राजीनामा दिला आणि स्वामी चरणी कायमचा विसावला. मात्र अन्य सेवेकरी त्यास योग्य ती वागणूक देत नसल्याने एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला आपल्या पादुका दिल्या आणि तुझ्या तुझ्या गावी जाऊन राहा असं सांगितलं. तर जमादार मैदर्गी स्वामी पादुका घेऊन आला आणि त्यांनी देव्हाऱ्यात आपल्या पादुका ठेवून नित्य नेमाने त्याची पूजा अर्चा करू लागला. पण हिंदू संतांच्या पादुका घरी ठेवल्याने आपले जाती बांधव आपल्याला बहिष्कृत करतील या भीतीने जमादारास त्याच्या बायको आणि मुलाने पादुकासह घराबाहेर काढले. गावाबाहेर एका झोपडीत जमादाराने पादुकांची स्थापना केली. त्याच्याकडे अधिव्याधीग्रस्त लोक येत असत. त्याने पादुकाखालच्या मातीने महारोगी बरे होऊ लागले. तेव्हा त्याची सिद्ध पुरुष म्हणून चहूकडे कीर्ती पसरली. जमादार आसक्तीविरहित असला तरी त्याचे भक्त त्याच्या पुढे धनद्रव्य ठेवू लागले. तसं मग त्याच्या बायका मुलांनी त्याच्या पादुकांसह त्यांना पुन्हा घरी नेले. नित्यनेमाने अक्कलकोटात जाऊन तो स्वामींचे दर्शन घेऊन येत असे. स्वामींनी त्याचे नाव पीर साहेब असे ठेवले आणि याच अध्यायामध्ये स्वामी शिष्य चोळप्पा नाईक याच्याविषयीचाही कथाभाग वर्णिला आहे. इथे भक्त संकट निरसन नामक 17वा अध्याय संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.